इडली डोसा म्हटलं की चटणी हा प्रकार आलाच. परंतु प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. जसं की एखाद्याला खूप गोड पदार्थ आवडतात, तर एखाद्याला खूप तिखट पदार्थ आवडतात, एखाद्याला खूप आंबट गोड तिखट हे पदार्थ आवडतात, तर आंबट गोड तिखट पदार्थ हे कमी प्रमाणात आवडतात. तर अशांसाठीच मी आज ही चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. ज्यांना आंबट गोड तिखट पदार्थ हा कमी प्रमाणात आवडतो. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी समजेल. त्या अगोदर नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत करते. मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. ही चटणी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला ही लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाच्या कढई शक्यतो तुमच्याकडे लोखंडाचे कढई किंवा तवा असेल तर त्यामध्येच ही डाळ भाजून घ्या, जेणेकरून आपल्या चटणीची चवही छान लागेल आणि याची पौष्टिकता आणखीन वाढेल, जेणेकरून लोहाचे प्रमाण यामधले वाढेल. त्यासाठी इथे मी ही 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. ही माझी घरची चणा डाळ आहे आणि ही चणा डाळ भाजताना आपल्याला अगदी गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि साधारणपणे 5 ते 7 मिनिट सतत हे परतत अशी ही चणा डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. या चटणीमध्ये चणा डाळ थोडी कच्ची राहिली किंवा अगदी खूप करपली तर ही चटणीची चव बदलू शकते किंवा व्यवस्थित लागणार नाही. त्यासाठी चणा डाळ ही आपल्याला इथे काळजीपूर्वक भाजायची आहे. छान असा कलर चेंज होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित अशी ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता डाळीचा कलर हा थोडासा चेंज झालेला आहे. अशा प्रकारे सतत असं परतत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही चटणी कमी साहित्यात आणि पटकन होते, तशीच खूप चविष्ट देखील होते. ज्याला आंबट तिखट गोड हा पदार्थ कमी प्रमाणात किंवा आवडतच नाही, तर अशासाठी ही अशा प्रकारची चटणी तुम्ही बनवू शकता. ही चटणी मी ज्यावेळेस नगरला राहायला होते तर त्यावेळेस अशा प्रकारची चटणी तिथे मिळत होती आणि म्हणून तीच चटणी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी ही डाळ अगदी छान अशी खरपूस व्यवस्थित अशी जराही न करपवता खरपूस अगदी गोल्डन कलर होईपर्यंत छान अशी भाजून घेतलेली आहे. आता नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी हा ओला नारळ घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. आता यामध्येच मी 1 मिरची तोडून टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीही कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये साधारणपणे अर्धा इंचाचे मी 4 तुकडे टाकलेले आहेत आणि कढीपत्त्याचे अगदी 2-3 पानंच यामध्ये मी टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या ह्या चटणीची चव छान अशी लागेल. आता नंतर यामध्ये जी आपण 1 वाटी चणा डाळ भाजून घेतलेली होती तर ती डाळ यामध्ये टाकायची आहे. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये हिंग टाकायचा आहे. चणा डाळ म्हटले की हिंग हा असायलाच हवा, जेणेकरून चणा डाळीच्या प्रकारामध्ये हिंगामुळे खूप छान अशी चव येते आणि ह्या चटणीला देखील खूप छान अशी चव येते. नंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा जिरे घातलेले आहेत. आता आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे लावून मी छान असं पाणी घालून हे व्यवस्थित असं एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता ह्या भांड्यामध्ये ही जी आपण चटणी तयार केलेली आहे तर ती आपण काढून घेऊ. आता ही चटणी खूप अशी आपल्याला पातळ करायची नाही, अगदी बेताचीच बनवायची आहे. एकदम खूप अशी घट्टही ठेवायची नाही आणि खूप अशी पातळही करायची नाही. अशी बेताचीच मीडियममध्येच आपल्याला अशी ठेवायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आता या चटणीसाठी आपण एक तडका तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतले आहे. तेल छान असे गरम होऊ द्यायचे आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे
मोहरी छान तडतडली की नंतर मी अर्धा चमचा यामध्ये जिरे घातले आहे. जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत. आपलं तेल खूप गरम होतं आणि आता ह्या स्टेजला मला हिंग टाकायचा होता. त्यावेळेस गॅस हा पूर्ण मी बंद केला आहे आणि नंतर त्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता टाकला आहे, जेणेकरून हिंग आणि कढीपत्ता हे जळणार नाहीत. आणि नंतर यामध्ये मी माझ्याकडे जी मिरची होती, लाल मिरची, ती मी टाकली आहे. ती मिरची तुम्ही तोडून देखील टाकू शकता. माझा अवधू तिथे खूप रडत होता म्हणून मी आहे असेच टाकलेले आहे. आता हा तडका आपल्याला ह्या चटणीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि छान असा ह्या चटणीमध्ये मिक्स करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या चटणीची मी कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे. ही तुम्हाला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून ती चटणी आपल्याला छान लागते. तर अशा प्रकारे इडली डोश्याची अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही चटणी आपली तयार आहे. ज्याला आंबट गोड तिखट ही चटणी आवडत नाही, तर इथे आपण आंबट काहीच घातलेलं नाही, पण ही चटणी एवढ्याच साहित्यामध्ये एकदम खूप छान अशी चविष्ट होते. नक्की ही चटणी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.